घोषित केलेला होता आणि जे ॲम्ब्युलन्समध्ये बायकांना घेऊन जातात, पेशंटला घेऊन जातात, ह्या लोकांना कोणी विचारत नाही. ह्या लोकांनासुद्धा मी पुरस्कार दिलेला आहे. 45 वर्षापासून संबळवादन, कीर्तनकार ह्या लोकांना पण कोणी विचारत नाही. अशा लोकांनाही मी पुरस्कार घोषित केलेला आहे आणि अजूनही मी याच्या पुढे घोषित करत राहणार. आता मागच्या वर्षी समुद्रामध्ये 12 जण बुडत असताना एका व्यक्तीने त्यांना बुडवण्यातून वाचवण्यात आलं. त्या माणसाचं नाव होतं भारत मानकर. त्या माणसालाही मी पुरस्कार देऊन घोषित केला आणि असेच कार्यक्रम मी याच्या पुढे पण मी करत राहणार आणि सक्सेस होत राहणार. धन्यवाद. सर फोन करून सांगितलं. बनसोडे सरांचं नाव आहे की तेजस प्रकाशन यांच्या तेजस फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार मिळत आहे साहित्यिक लोकांना. तुमचं कविता संग्रह त्यांना पाठवून द्या. आणि मी तात्काळच त्यांना पाठवलं. मला वाटत होतं त्यांचं ती तारीख म्हणजे 5 तारखेच्या आत मिळालं पाहिजे असं होतं. तो पण मिळेल की नाही शंका होती, परंतु त्यांनी माझ्या या काव्य संग्रहाचं निवड केल्याचं, या कला रत्न पुरस्कारासाठी निवड केल्याचं मला 4-5 दिवसापूर्वी कळवलं आणि मला खूप आनंद वाटला. त्यातल्या त्यात जास्त आनंद यासाठी झाला की हा पुरस्कार छत्रपती संभाजीनगरात होत आहे, म्हणजे माझे सगळे मित्र या ठिकाणी उपस्थित राहू शकतील, याबद्दल आनंद झाला. तेजस फाउंडेशनच्या आमच्या मेधाताई टोळस यांनी राज्यभरातून विविध क्षेत्रातील जे पुरस्कार जे आहेत, जसे की सामाजिक क्षेत्रात काम करणारे, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे, साहित्यिक क्षेत्रात काम करणारे, अशा बऱ्याचशा राज्यातील आज पुरस्कार देण्यात आलेला आहे. राज्यस्तरीय पुरस्कार त्यांनी दिलेला आहे. मी कवी किरण प्रकाश तेजस फाउंडेशनचे खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कवी दिनेश ताराचंद्र खैरे पुणे येथून आलेलो आहे. तेजस फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील विविध कलागुणांच्या गुणवंतांना विविध राज्य पुरस्कार करण्यात आले. त्यासाठी मला राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. मला अभिमान आहे. मी वाडिया कॉलेजमध्ये कर्मचारी आहे आणि मी पुण्यातून इथं आलेला आहे. सर्व नवीन कवी मित्रांना भेटल्यानंतर खूप आनंद झाला. अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला गेलेला होता. त्या ठिकाणी सगळी कवी मित्र आपल्याला पाहायलाच मिळत आहे की सगळे आनंदी आहेत. मी सर्वप्रथम या संस्थेचे अध्यक्ष माननीय मेघाताई टोळस आणि त्यांच्या सर्व टीमचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. माझ्या कुटुंबाची नाता या चरित्रग्रंथामध्ये राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार मिळाला, त्याबद्दल तेजस फाउंडेशन ओके. नमस्कार, मी बेबी प्रभाकर वाईकर. मी नाशिकहून आले आहे. माझं मूळ गाव आहे परभणी आणि सेलू मानवत असं काय. पण मला हा तेजस फाउंडेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल मी मेघा टोळस यांचे खूप खूप धन्यवाद मानते. आणि मी सामाजिक कार्यकर्ता आहे. प्रकाश आमटे, बाबा आमटे, विकास आमटे, मेधाताई पाटकर, डॉक्टर अभय बाग यांच्यासोबत पण मी काम करते. आणि वर्ध्याचे जे सेवाग्राम आहे त्या सेवाग्रामचे मी 2 वर्ष ट्रस्टी होते आणि आता सदस्यपदी आहे. त्यांना आगे कर बेटे सजा शक्तिशाली एक स्त्री आहे.
त्यामुळे त्याच्यामध्ये त्याला सन्मान मिळतो व त्याच्यामुळे खूप खुशी मिळते, ऊर्जा मिळते. माझ्या कमी पैशात कविता केलेल्या आहेत. मी आधी खूप मागे होते, पण जसे मेगा डोळस तेव्हापासून मी कार्याला लागलेली आहे. ज्या कविता आहेत त्या मी लागल्या आहेत. सामाजिक कार्य, वृक्षारोपण आवड आहे. मी आतापर्यंत जगवलेले आहेत. तरी मेघाताईच्यामुळे आमचं खूप म्हणजे आम्हाला शक्ती आली, ऊर्जा आली आणि अशी शक्ती अशी नारी घरोघरी म्हणजे यावी, उत्पन्न व्हावी अशी माझी इच्छा आहे. स्त्री शक्तीचा खूप खूप आदर व्हावा ही सर्व मेरा नाम आशा दुबे है, मीनापुर से आई हूँ। मेरी उम्र 75 साल है और मुझे कलाकारी में शौक है, इसलिए मैं 1 साल से मेगा डोलस से जुड़ी हुई हूँ। मुझे मोहम्मद साहब बहुत अच्छा लगता है और वो इतनी अच्छी लेडीज़ है कि आगे बहुत कमाई करेंगी और बहुत आगे जाएंगी। और मेरी हमेशा ये आशीर्वाद है, इच्छा है कि वो आगे उन्नति करें और सब लोग उसका साथ दें। ओके. मेगा मॅडमला, तुपे सरांना मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्य याच्यामध्ये काळामध्ये मेगा मॅडमकडनं भरपूर असे पुरस्कार आम्हाला मिळत, त्यांच्याकडे भरपूर कलाकृती घडवत, पिक्चर घडवत आणि आम्हाला त्या ठिकाणी खारीचा वाटा उचलण्याची आम्हाला संधी मिळो. आजचा कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल आणि मला सॉरी रिपीट घ्या, ते कट करा ते बघा इकडे काही या जवळजवळ या तुम्ही पण घ्या. आज तेजस फाउंडेशन मार्फत जो कार्यक्रम आयोजित झाला, लेखक असो, डायरेक्टर असो, कलाकार असो, त्यांना जो पुरस्कार जो दिला मेगा मॅडमनी त्याच्याबद्दल आणि मला जो सन्मान दिला त्याच्याबद्दल पण मी मेगा मॅडमचे आभार मानतो. आणि असंच मेगा मॅडमनी सर्वांना सहकार्य करून त्यांना म्हणजे उत्सुकता वाढून त्यांचं कामाचं कौशल्य वाढून हे असं